हेलो बच्चों, स्वागत है आपका पीडब्ल्यू के इस अमेजिंग ऑनलाइन लर्निंग प्लेटफॉर्म में, जहां पे हम आप लोगों के लिए हमेशा सरप्राइज लेके आते हैं। तो आज का सरप्राइज है आपका। तो हम लोगों ने शुरू कर दिया है समरी सीरीज, समरी लेक्चर्स। तो हम लोग क्या करेंगे बेटा, यहाँ पे जो भी आप चैप्टर पढ़ते हो, शायद चैप्टर को कंप्लीट करने में आपको कभी 10 घंटे, 12 घंटे, 15, 20, 30 घंटे लग सकते हैं। बट यहाँ पे हम लोग उस चैप्टर को थोड़ा समराइज करने की कोशिश करेंगे, काइंड ऑफ रिवीजन करने की कोशिश करेंगे। तो आज के समरी लेक्चर का आपका टॉपिक है हैलोजन डेरिवेटिव्स, जिसका नाम अलग अलग तरीके से आप बोल सकते हो। हैलोजन डेरिवेटिव्स या हैलो अल्केन एंड हैलोरिन, हैलो अल्केन्स एंड हैलोरिन्स, राइट। तो ये सेम चैप्टर जो है बेटा, एनसीईआरटी में अलग नाम से हो सकता है, स्टेट बोर्ड में अलग नाम से हो सकता है, पर टेंशन लेने की जरूरत नहीं है। आपका ये 12th का टॉपिक है। तो शुरू करते हैं बेटा इस समरी सीरीज को, राइट। तो जैसा कि मैंने ऑलरेडी बोल दिया, तो ये आपका हैलोजन डेरिवेटिव्स चैप्टर रहेगा। तो देख लेते बेटा, आज हम लोग इस समरी में क्या क्या चीजें देखने वाले हैं। क्लासिफिकेशन ऑफ हैलोजन डेरिवेटिव्स, माने व्हाट आर द मोनोहैलोजन, डायहैलोजन, ट्राइहैलोजन या अलिलिक, बेंजिलिक, ये क्लासिफिकेशन क्या होता है हम लोग जस्ट समराइज करेंगे। वी आर नॉट गो इन अ डेप्थ। आपला पुढचा टॉपिक आहे नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्स, जे आपण आययूपीएससी नॉमेनक्लेचर इन डिटेल बघतो। तर नॉमेनक्लेचर आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्स मध्ये कशा पद्धतीने करणार आहेत, काही कॉमन नेम्स आपण बघूया। त्याच्यानंतर आहे आपला मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड। बघा, कुठल्याही चॅप्टरचं एक्स्ट्रॅक्ट हे दोन गोष्टींमध्ये असतं, एक तर त्याचं प्रिपरेशन आणि दुसरं असतं त्याच्या रिॲक्शन्स, राइट। फिजिकल प्रॉपर्टीज, इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन, दिस आर सप्लिमेंटरी इन्फॉर्मेशन। याच्यामध्ये काय होतं की प्रत्येक चॅप्टर, जसे की तुम्ही लेट्स से आपला आत्ताचा चॅप्टर आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्स, तर हॅलोजन डेरिव्हेटिव्सचा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे तुमचा प्रिपरेशन आणि त्याचे केमिकल रिॲक्शन। सिमिलरली जेव्हा तुम्ही अल्कोहोल फिनॉल इथर शिकणार, तेव्हा अल्कोहोल फिनॉल इथर मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक बनून जाणार तुमचा प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फिनॉल अँड इथर्स and reactions of alcohol and phenol ether. Same thing will be applicable for all the chapters of organic chemistry, which are halogen derivatives, alcohol phenol ether, aldehyde ketone carboxylic acid, amine derivatives, राइट। तर जे मेन चॅप्टर आहेत, जे फंक्शनल ग्रुपशी रिलेटेड आहेत, त्यांच्यामध्ये ह्या दोन गोष्टी, जसं की मी बोललो, प्रिपरेशन आणि केमिकल प्रॉपर्टीज, दिस टू आर व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड कॉन्सेप्ट्स वी कॅन से। त्याच्यानंतर थोडं फिजिकल प्रॉपर्टीजचं रिलेशनशिप काय, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी, हे काय असतं ते हॅलोजन डेरिव्हेटिव्स मध्ये कसं रिलेट करायचं। ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्स, ऍक्च्युअली ऑप्टिकल आयसोमेरिझम इज अ व्हेरी जनरिक टॉपिक, बट हॅलोजन्स मध्ये तो आपल्याला कशा पद्धतीने अप्लाय करता येईल ते आपण बघूया। देन केमिकल प्रॉपर्टीज, reactions with the active metal, right? Then uses and environmental effect of some polyhalogen compound, right? पॉलीहॅलोजन कंपाऊंड, असे कंपाऊंड ज्यांच्यामध्ये मल्टिपल हॅलोजन ॲटम असतात, त्या कंपाऊंडचा आपण काय बघणार आहोत बाळांनो, काही एन्व्हायरमेंटल इफेक्ट काय होतात त्यांचे, राइट। तो लेट स्टार्ट। तर क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्स, सो देर आर डिफरंट वेज। सो variety of possible ways, sorry, variety of possible ways to classify. For example, based on number of halogen, और आप तो अगर एक हैलोजन है तो मोनोहैलो, डायहैलो, ट्राइहैलो, बेस्ड ऑन हाइब्रिडाइजेशन, बेस्ड ऑन हाइब्रिडाइजेशन, राइट, एटसेट्रा। तो देखते हैं ये क्लासिफिकेशन में सबसे पहला टाइप अपन देख लेते हैं क्लासिफिकेशन में, बेस्ड ऑन हैलोजन डेरिवेटिव, सॉरी, बेस्ड ऑन नंबर ऑफ हैलोजन एटम। तो देख लेते हैं पहला, बेस्ड ऑन नंबर ऑफ हैलोजेंस। तो अगर, तो मैं थोड़ा सा, जैसे कि अपन ऑलरेडी मैंने बोल दिया कि वी आर गोना डिस्कस हियर समरी, तर पहिला टाइप बघून घेऊया आपण। आपला आहे मोनोहॅलो डेरिव्हेटिव्ह,
डायहॅलो, डायहॅलो डेरिव्हेटिव्ह, ट्रायहॅलो डेरिव्हेटिव्ह, पॉलीहॅलो डेरिव्हेटिव्ह्स, राईट. पॉलीहॅलो डेरिव्हेटिव्ह्स. बघा आपण मोनोहॅलो डेरिव्हेटिव्ह्स कुणाला म्हणणार बाळांनो? मोनोहॅलो डेरिव्हेटिव्ह्स कंपाऊंड कंटेनिंग ओनली वन हॅलोजन ॲटम. कंपाऊंड कंटेनिंग वन हॅलोजन, राईट. सिमिलरली इथं काय होणार? कंपाऊंड कंटेनिंग टू हॅलोजन ॲटम्स, राईट. कंपाऊंड कंटेनिंग थ्री हॅलोजन ॲटम्स, राईट. and last compound containing multiple halogen atoms, राईट. आता बघा मी इथंच थोडंसं डायहॅलो डेरिव्हेटिव्हचं फर्दर बायफर्केशन करून टाकतो. जे डायहॅलो डेरिव्हेटिव्ह जे असतात बाळांनो ते आपण परत दोन कॅटेगरीजमध्ये डिवाइड करून टाकतो. एक आहे जेमिनल अँड द सेकंड वन इज विसिनल. तर जेमिनल कशाला म्हणतो आपण? जेमिनल म्हणतो इफ बोथ द हॅलोजन, ऑब्व्हियसली डायहॅलो डेरिव्हेटिव्ह बघतोय म्हणजे त्याच्यामध्ये दोन हॅलोजन असणार आहे मॉलिक्यूल मध्ये. इफ बोथ द हॅलोजन्स आर प्रेझेंट ऑन, इफ बोथ द हॅलोजन्स प्रेझेंट ऑन व्हॉट बेटा? सेम कार्बन, त्याला काय म्हणतो आपण? जेमिनल. विसिनल कुणाला म्हणणार? इफ बोथ हॅलोजन्स present on adjacent carbon, राईट. तर अशा कंपाऊंडला आपण काय म्हणणार? विसिनल डायहॅलो कंपाऊंड किंवा विसिनल डायहॅलाइड. सेम थिंग विल बी ऍप्लिकेबल फॉर अल्कोहोल. जर हॅलोजनच्या ऐवजी जर अल्कोहोल असला तर आपण त्याला जेमिनल डायॉल म्हणू. दोन अल्कोहोल, जेमिनल डायॉल, विसिनल डायॉल, अशा पद्धतीने आपण त्याचं क्लासिफिकेशन करू. अजून काही इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन मी याच्यात लिहून टाकतो. तुम्ही बेस्ड ऑन हायब्रिडायझेशन म्हणू शकतात, राईट. सो सेकंड वन, बेस्ड ऑन हायब्रिडायझेशन, राईट. आता मी सरळ सरळ लाईक रादर दॅन गोइंग फॉर फर्दर क्लासिफिकेशन आपण इंडिव्हिज्युअली वन बाय वन बघून घेऊया. जसं की फर्स्ट वन व्हेनिलिक, दूसरं अरिलिक, थर्ड वन अलिलिक and the fourth one बेंझिलिक, राईट. तो व्हिनिलिक हलाइड कशाला म्हणतो आपण? मी आता विथ कंडिशन लिहून टाकतो. जसं की कार्बन त्याला अटॅच आहे हॅलोजन. दिस कार्बन इज sp2 हायब्रिडाइज्ड. हा कार्बन काय असायला पाहिजे बाळांनो? sp2 हायब्रिडाइज्ड, sp2. आता हा sp2 असल्यावर अजून काय कंडिशन आहे? मी इथंच कंडिशन लिहून टाकतो. ॲलिफॅटिक sp2 किंवा तुम्ही याला म्हणू शकतात ओपन चेन sp2 असं म्हणू शकतात. म्हणजे सायक्लिक केसमध्ये पण इट इज ऍप्लिकेबल. इट इज बेटर टू से ॲलिफॅटिक sp2. तर या हॅलोजनला काय म्हणणार मी? या हॅलोजनला काय म्हणून टाकणार? व्हिनिलिक हलाइड. या कार्बनला काय म्हणणार मी? व्हिनिलिक कार्बन. सिमिलरली ह्याच केसमध्ये बघा मी काय चेंज करतो? सेम कंडिशन. दिस कार्बन डायरेक्टली अटॅच टू हॅलोजन. पण हा कार्बन जो असणार आहे ना तो आता ॲरोमॅटिकचा असणार आहे. कुणाचा असणार आहे? दिस कार्बन इज aromatic रिंग कार्बन. आणि हा यालाच काय म्हणणार मी?
अरिलिक कार्बन, काय म्हणणार मी याला, अरिलिक कार्बन. ते पुढे बघून घेऊया आपण. राईट, ह्या कार्बनला म्हणणार मी अरिलिक कार्बन. आता तुम्हाला एक गोष्ट इथं केअरफुली कळत असेल, विनिलिक आणि अरिलिक मध्ये काही खूप विशेष डिफरन्स नाही. तसं हा हॅलोजन काय होणार, अरिलिक हॅलोजन. तुम्ही याला सिम्पली अरिल हॅलोजन असं पण म्हणू शकतात. बघा, sp2 हायब्रिडाइज ॲलिफॅटिक मध्ये असेल तर त्या हॅलोजनला म्हणतो व्हिनिल हॅलाइड आणि या कार्बनला म्हणतो व्हिनिल कार्बन या व्हिनिलिक कार्बन. सिमिलरली जेव्हा ॲरोमॅटिक मध्ये येणार तो व्हिनिलचा होणार अरिल, राईट, आणि हॅलोजन पण व्हिनिल हॅलोजनचा होणार तो अरिल, राईट. पुढचं बघून घेऊ आपण. इथं पण सेम मी लाईक वाय वी आर डुईंग दिस. इथं जर तुम्ही विथ कंडिशन शिकले ना गोष्टी खूप इझी होणार. जसं की दिस कार्बन अटॅच विथ हॅलोजन, दिस कार्बन. आता बघा केअरफुली बघा, अगेन दिस कार्बन इज sp3 डायरेक्टली अटॅच टू sp2 आणि दोघेच्या दोघं काय असायला पाहिजे बाळांनो. मी थोडंसं मला इथं स्पेस पाहिजे म्हणून मी याला खाली लिहून टाकतो. कार्बन हा काय असायला पाहिजे तुमचा sp2 डायरेक्टली अटॅच टू कार्बन, हा काय असायला पाहिजे तुमचा sp3 विच इज अटॅच टू हॅलोजन. नाव sp3 कार्बन डायरेक्टली अटॅच टू sp2 कार्बन, हे सिस्टम कुठलं असायला पाहिजे तुमचं, अगेन हे असायला पाहिजे दोघंच्या दोघं असायला पाहिजे तुमचे ॲलिफॅटिक मधले. कशामध्ये असायला पाहिजे बाळांनो, ॲलिफॅटिक. तर आता या sp3 कार्बनला मी काय म्हणतो केअरफुली बघा, sp3 कार्बनला बोलतोय मी अलिलिक कार्बन. काय म्हणतो, अलिलिक कार्बन, अलिलिक कार्बन. या कार्बनला अलिलिक म्हणतो तर हॅलोजन पण काय असेल बाळांनो, अलिलिक. अलायलिक बोला, अलाइल बोला, फरक नाही पडणार, अलिलिक हॅलोजन. आता हॅलोजनच्या ऐवजी अल्कोहोल आला तर तुम्ही फक्त तेच चेंज करून टाकायचंय, अलिल आणि अलिल. हॅलोजनच्या ऐवजी अलिल अल्कोहोल, राईट. बेन्झिलिक मध्ये काय येणार आहे, सेम थिंग. हे ॲलिफॅटिकच्या ऐवजी काय होणार, फक्त कार्बन विच इज sp2 डायरेक्टली अटॅच टू कार्बन विच इज sp3, राईट. आणि हा पुढे झाला तुमचा हॅलोजन, राईट. आता बघा इथं केअरफुली बघा, आता फक्त चेंज काय होणार आहे, मी फक्त ह्या कार्बनला काय करून टाकतो, ॲरोमॅटिक. ऑब्व्हियसली हा ॲलिफॅटिकच असणार आहे. ॲरोमॅटिकला डायरेक्टली अटॅच ॲलिफॅटिक कार्बन, याला काही मेन्शन करायची गरज नाही. हा कार्बन काय असेल तुमचा, बेन्झिलिक कार्बन. काय असेल, बेन्झिलिक कार्बन. आणि या हॅलोजन काय असेल, मी डेफिनेशन परत लास्टला एकदा समराइज करून टाकतो. बेन्झिलिक हॅलोजन. केअरफुली बघा, हॅलोजन present on sp3 hybridized carbon which is directly attached to sp2 hybridized carbon of aromatic compound is called as what beta, benzylic halogen. बघा इथूनच तुमची डेफिनेशन बनेल. इथं सांगतो बघा, हॅलोजन प्रेझेंट ऑन sp3 hybridized carbon which is directly attached to sp2 hybridized carbon of aliphatic will be called as what beta, allylic halogen. तर इथून तुम्ही पूर्ण डेफिनेशन बघू शकता. इथून तुमच्या सगळ्या गोष्टी विनिल, अरिल, अलिल आणि बेन्झिल सगळ्या गोष्टी केअरफुली कव्हर होणार. हॅलोजनच्या ऐवजी अल्कोहोल आला तर अलिल अल्कोहोल, हायड्रोजन आला तर अलिलिक हायड्रोजन, राईट. तुम्हाला या ठिकाणी कुठलाही फंक्शनल ग्रुप येऊ त्याला तुम्ही अलिल किंवा बेन्झिल लावू शकतात बेस्ड ऑन द हायब्रिडायझेशन. बेस्ड ऑन द हायब्रिडायझेशन आपला अजून एक क्लासिफिकेशन आहे बेस्ड ऑन द डिग्री, राईट. बेस्ड ऑन द डिग्री ऑफ कार्बन ॲटम, ते आपण जास्त डिटेलमध्ये नाही बघूया. बेस्ड ऑन डिग्री ऑफ हॅलोजन. आता हॅलोजनची डिग्री कशी ठरवली जाते, हॅलोजनची डिग्री कशी ठरवली जाते, बेस्ड ऑन द डिग्री ऑफ कार्बन. आपण काय काय क्लासिफिकेशन असतं, प्रायमरी ज्याला आपण 1 डिग्री पण म्हणतो, प्रायमरी हलाइड किंवा हॅलोजन म्हणू शकतात, प्रायमरी हलाइड. सेकंडरी, राईट. सेकंडरीला काय लिहितो मी 2 डिग्री हलाइड. टर्शरी हलाइड. क्वाटर्नरी असणार का, बिलकुल नाही, टर्शरी हलाइड. मी सरळ एक्झाम्पल लिहून टाकतो. प्रायमरी हलाइड हॅलोजन, लाईक एथिल हलाइड. हा कार्बन काय आहे
1 डिग्री कार्बन, आणि म्हणून हा हॅलोजन पण काय असणार आहे, 1 डिग्री हॅलोजन, राईट. दुसरं याचं एक्झाम्पल लिहून टाकूया. हॅलोजन. नाउ दिस कार्बन इज व्हॉट बेटा, इथं थोडा वेगळा पेन वापरून घेतो मी. दिस इज 2 डिग्री कार्बन, सो दिस हॅलोजन इज गोइंग टू बी 2 डिग्री हॅलोजन. गॉट इट. नेक्स्ट एक्झाम्पल लिहून टाकतो मी. नाउ दिस कार्बन इज गोइंग टू बी व्हॉट, काय असणार या 3 डिग्री कार्बन, म्हणून या हॅलोजनची पण डिग्री काय असणार आहे, 3 डिग्री हॅलोजन. हॅलोजनची डिग्री कोण डिसाइड करतं, डिग्री ऑफ हॅलोजन इज सेम ॲज डिग्री ऑफ कार्बन ऑन विच इट इज प्रेझेंट. हॅलोजनची कुठलाही हॅलोजन, जो हॅलोजन मार्क करतोय आपण, हॅलोजनची डिग्री काय असते, द डिग्री ऑफ हॅलोजन इज सेम ॲज डिग्री ऑफ कार्बन ऑन विच इट इज प्रेझेंट. जशी आपण हॅलोजनची डिग्री काढतो तशी हायड्रोजनची पण काढतो आणि अल्कोहोलची पण काढतो, राईट. सो डिग्री ऑफ हायड्रोजन, हॅलोजन, अल्कोहोल इज सेम ॲज डिग्री ऑफ कार्बन, ज्याला मी येलो पेनने मार्क केलेला आहे. तर त्या म्हणजे तो ज्या कार्बनला अटॅच आहे त्याची डिग्री जी असेल तीच त्या हॅलोजनची पण डिग्री असेल. सो दिस वन वॉज द व्हॉट क्लासिफिकेशन ऑफ व्हॉट हॅलोजन, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट आहे नॉमेनक्लेचर. आता नॉमेनक्लेचर साठीचा आपला सिंपल रूल काय असतो, राईट. मी पूर्ण जस्ट नॉमेनक्लेचरचा रूल लिहून टाकतो. यू कॅन से फॉर्म्युला, राईट. कसं काढतात तुम्ही नॉमेनक्लेचर, सेकंडरी सफिक्स, then primary suffix, then word root, then अरे माय बॅड, गलती कर दी. सेकंडरी प्रेफिक्स असतं अगोदर, नॉट अ सफिक्स, प्लस प्रायमरी प्रेफिक्स प्लस वर्ड रूट, राईट. देन प्रायमरी सफिक्स, देन सेकंडरी सफिक्स. मी तर जस्ट थोडीशी आयडिया देऊन टाकतो. आपला प्रेफिक्स मध्ये येतो हॅलोजन. आपला हॅलोजन कुठे येतो, प्रेफिक्स मध्ये. जसं की एक्झाम्पल लिहून टाकतो मी. हॅलो, हॅलो म्हणजे काय, क्लोरो, ब्रोमो किंवा फ्लोरो पासून लिहायचं असेल फ्लोरो पासून लिहून टाका. थोडा चेंज होना, फ्लोरो, राईट. क्लोरो, ब्रोमो, आयडो, तुम्ही अजून पण लिहू शकतात. अल्काइल, हे आपले मेन हॅलोजनचा फोकस होता, तेवढं बघा. अल्काइल तुम्ही लिहू शकतात. अल्कॉक्सी, दीज आर जनरल फंक्शनल ग्रुप. डायझो किंवा तुम्ही लिहून टाका नायट्रो, नायट्रोसो, डायझो, लाईकवाईज, राईट. तुमचं प्रायमरी प्रेफिक्स काय असतं, सायक्लो कंपाऊंड सायक्लिक असेल तर, बायसायक्लो कंपाऊंड बायसायक्लिक असेल तर, आणि स्पायरो इफ द कंपाऊंड इज स्पायरो. सो दीज आर व्हॉट यू कॅन से सेकंडरी प्रेफिक्स. वर्ड रूट इज व्हॉट, बेस्ड ऑन नंबर ऑफ कार्बन, राईट. बेस्ड ऑन नंबर ऑफ कार्बन, ज्याच्यामध्ये तुम्ही जर कार्बन 1 असेल तर मॅथ, 2 असेल तर एथ, 3 असतील तर प्रॉप, ब्यूट, पेंट, हेक्स, हेप्ट, ऑक्ट, नोन, राइट, डेक, लाइकवाइज. नाउ 1 डिग्री सफिक्स इज व्हाट बेटा, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर एनी, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर काय होणार, ऍक्च्युअली तर थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड साठी काय येणार, एनी, डबल बॉन्ड साठी एनी, आणि ट्रिपल बॉन्ड साठी आयएनी. वी आर जस्ट लुकिंग ॲट द समरी. देन डबल बॉन्ड मल्टिपल टाइम असेल तर डायइन, ट्राईन, टेट्राईन. सेम फॉर ट्रिपल बॉन्ड, किंवा डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड असेल तर इन, आईन, तर अशा पद्धतीने. आणि सेकंडरी सफिक्स काय असेल तुमचे, फंक्शनल ग्रुप. काय असणार बाळांनो, फंक्शनल ग्रुप्स, राईट. तर आपला मेन इम्पॉर्टंट फोकस आहे हॅलोजन, जे हॅलोजन फक्त ॲज अ सबस्टिट्युएंट म्हणून येणार, राईट. म्हणजे फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो आणि आयडो अशा पद्धतीने तुम्ही हॅलोजनचे नावं लिहू शकतात, राईट. नेक्स्ट बघूया आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अराइल हॅलाइड, सॉरी अल्काइल हॅलाइड्स. तर बघा, जेव्हा आपण प्रिपेअर करतो अल्काइल हॅलाइड, तर फ्रॉम व्हॅरियस सबस्टन्सेस लाईक
आपल्याला प्रिपेअर करायचं आहे ना, तर आपण प्रिपेअर करू शकतो फ्रॉम अल्कोहोल, फ्रॉम हायड्रोकार्बन, राइट? Like you can prepare it from like different functional group माइन पासून बनवू शकतात, राइट? बट इथं आपल्याला मेन जो फोकस आहे युजिंग मेटल्स, किंवा तुम्ही हे दोन जरी लिहिले, दिस इज अवर मेन फोकस जो आपण इथं डिस्कस पण करणार आहोत. तर पहिलं बघूया आपण फ्रॉम अल्कोहोल्स. जर मी अल्कोहोल घेतोय तर मी इथं जस्ट समराइज करून टाकतो ROH. जर मी अल्कोहोलची रिॲक्शन करतोय, सो वन बाय वन जस्ट लेट्स राईट की हाऊ डू वी ROH. सो लिहून टाकूया अवर फर्स्ट रिएजंट, राइट? लाइक concentrated HX. Similarly, concentrated HCl in presence of ZnCl2. This is what called as Lucas reagent. हा काय बाळांनो तुमचा Lucas reagent, राइट? बघा केअरफुली बघा, फॉस्फरस प्लस X2 किंवा PCl3 PCl5 लिहून टाका, PX3 लिहून टाकतो. वेर X इज इक्वल टू, इथं पण तुम्ही लिहू शकतात, X इज इक्वल टू क्लोरीन ब्रोमीन, राइट? हियर X इज इक्वल टू क्लोरीन ब्रोमीन. आपण फ्लोरीन आणि आयोडीन जनरली अवॉइड करतो बिकॉज फ्लोरीन इज व्हेरी एक्सप्लोसिव्ह रिॲक्शन आणि आयोडीन इज अ व्हेरी स्लो रिॲक्शन, रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणू शकतात तुम्ही. नेक्स्ट लिहून टाकतो मी PCl5, राइट? नेक्स्ट लिहून टाकतो मी NaBr इन प्रेझेन्स ऑफ H2SO4. तुम्ही इथं याच्यासोबत HBr पण लिहू शकतात, काही हरकत नाही. अजून देर इज नो स्पेस, सो दिस साइड वी विल राइट SOCl2, राइट? थायनिल क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ तुम्ही पिरिडीन लिहा किंवा इन ॲब्सेन्स ऑफ पिरिडीन लिहा, काही हरकत नाही, राइट? इन ऑल द केस प्रोडक्ट इज RCl, in this case RX, in this case RX. Again byproduct we are not bothered, byproduct इथं फक्त क्लोरीन घेतलाय म्हणून स्पेसिफिकली RCl लिहून टाकतो, इथं ब्रोमीन घेतलाय म्हणून RBr लिहून टाकतो, राइट? इथं रेट ऑफ रिॲक्शन लिहून टाकतो मी अल्कोहोलचा. अल्कोहोल रेट ऑफ रिॲक्शन जसं की 3 degrees more reactive than 2 degree which is more reactive than 1 degree. This is general rate of reaction of alcohol, जे तुम्हाला खूप हेल्पफुल राहील when you solve the CET based question, right? नेक्स्ट वन इज फ्रॉम हायड्रोकार्बन. आता हायड्रोकार्बन मधून जेव्हा आपण बनवू हॅलो अल्केन, तर या ठिकाणी दोन इम्पॉर्टंट रूल असतात. जसं की मी एक एक्झाम्पल लिहून टाकतो. मी HBr लिहून टाकतो स्पेसिफिकली, राइट? किंवा याला मी HBr आणि HBr in presence of what beta H2O2, right? And last we'll just add what to say workup HBr H2O2 first step, dilute base तुम्ही लास्ट ला ऍड करू शकता. या साइडला लिहून टाकतो मी जनरल HX जनरल कंडिशन. तर आता बघा इथं मला जनरल दोन प्रोडक्ट मिळतात. इथं मी ओके एक काम करा, ह्या कार्बनला जर मी H आणि ह्या कार्बनला जर X ऍड केला आणि ऑन कॉन्ट्ररी ह्या कार्बनला जर X आणि ह्या कार्बनला जर H ऍड केला तर प्रोडक्टचं नाव काय असतं बघा. ह्या कार्बनला जर H ऍड केलं ह्या प्रोडक्टचं नाव पडतं अँटी मार्कोनिकॉस. काय नाव पडतं? अँटी मार्कोनिकॉस प्रोडक्ट. आणि जर तुम्ही ह्या पद्धतीने ऍड केलं याचं नाव पडतं तुमचं मार्कोनिकॉस प्रोडक्ट, राइट? तुम्ही दोघं प्रोडक्ट लिहून टाकतो. एका केसमध्ये इथं X, इथं हायड्रोजन जो ऍड केला तो नाही लिहिला तरी चालतो. इथं हायड्रोजन ऍड केलाय तो नाही लिहिला मी, इथं हॅलोजन ऍड केला. सो दिस इज युअर मार्कोनिकॉस प्रोडक्ट,
राईट. मार्कोनिकॉस प्रोडक्ट. आणि हा काय उडणार बाळांनो तुमचा, हा काय होणार, अँटी मार्कोनिकॉस प्रोडक्ट. राईट. केअरफुली बघा, मार्कोनिकॉफ रूल काय म्हणतो. व्हॉट इज मार्कोनिकॉफ रूल. मार्कोनिकॉस रूल काय म्हणतो बाळांनो, हा रूल निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट, जुन्या रूल प्रमाणे जातोय मी. राईट. निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट ऍड्स टू दॅट कार्बन विच इज हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. आणि व्हॉट मॉडर्न रूल सेज, addition reaction when unsymmetrical reagent added to unsymmetrical alkene, addition takes place in a such a way that there is generation of more stable intermediate. पण इथं आपण एवढ्या लाईक मेन्स लेवल पर्यंत नाही जाणार आहे, आपण सिम्पली सीईटी बेसिस प्रमाणे बघून घेऊया. तर जेव्हा अनसिमेट्रिकल रिएजंट जसं की HX हायड्रोजन अँड हॅलोजन हा झाला अनसिमेट्रिकल रिएजंट. जर हायड्रोजन हायड्रोजन ऍड असता, हॅलोजन हॅलोजन ऍड झाला असता, त्याला म्हटलं असतं आपण सिमेट्रिकल रिएजंट. सो वेन अनसिमेट्रिकल रिएजंट ऍड्स टू अनसिमेट्रिकल अल्किन. अनसिमेट्रिकल अल्किन म्हणजे काय, ह्या कार्बन आणि ह्या कार्बनवरचे सबस्टिट्यूएंट वेगवेगळे असतील. जसं की याच्यावर 2 हायड्रोजन आहेत, याच्यावर 1 हायड्रोजन आणि 1 अल्किल ग्रुप आहे, म्हणून याला आपण म्हणू अनसिमेट्रिकल अल्किन. तर आपण रूल कंप्लीट करून घेऊया. वेन अनसिमेट्रिकल रिएजंट ऍडेड टू अनसिमेट्रिकल अल्किन, निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट, रिएजंट हा आहे तर याचा निगेटिव्ह पार्ट काय, X मायनस, पॉझिटिव्ह पार्ट H प्लस. सो परत डेफिनेशन सांगतो. वेन unsymmetrical reagent added to unsymmetrical alkene, negative part of reagent adds to that carbon which is having less number of hydrogen atom. जर इथं हायड्रोजन ऍड झाला तर इथं याला मार्कोने, मी उलट लिहून टाकलं इथं ऍक्च्युली. निगेटिव्ह पार्ट ऑफ, करेक्ट आहे करेक्ट, निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट म्हणजे हॅलोजन विल ऍड टू दॅट कार्बन विच इज हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. याच्यावर 2 हायड्रोजन आहे, याच्यावर 1च हायड्रोजन आहे. सो इट विल बिकम अ मार्कोनिकॉफ प्रोडक्ट. तर डेफिनेशन लिहून टाकतो मी इथं. आय डोंट नो जागा पुरे पडेल की नाही. वेन अनसिमेट्रिकल रिएजंट unsymmetrical reagent added to unsymmetrical alkene, then negative part of reagent adds to that carbon which has less number of hydrogen atoms. राईट. आता इथं बघून घेऊया. इथं तर नॉर्मल HX च्या ऐवजी HBr लिहिला तर इथं प्रोडक्ट आपला तोच मिळणार आहे. इथं तुमचा ऍड झाला ब्रोमीन आणि इथं ऍड झाला हायड्रोजन. हायड्रोजन नाही लिहिला तरी चालेल. हा तुमचा झाला मार्कोनिकॉफ प्रोडक्ट. काय झाला, बिकॉज इट इज फॉलोइंग मार्कोनिकॉफ रूल. मार्कोनिकॉफ प्रोडक्ट. राईट. मार्कोनिकॉफ प्रोडक्ट. इथं काय होणार, इथं तुमचा मेजर प्रोडक्ट मिळणार बिकॉज ऑफ H2O2. इथं तुम्हाला मिळणार अँटी मार्कोनिकॉफ प्रोडक्ट. काय मिळणार, प्रोडक्ट. आणि यालाच आपण म्हणतो अँटी मार्कोनिकॉफ प्रोडक्ट जो मिळतोय यालाच आपण म्हणतो परऑक्साइड इफेक्ट. परऑक्साइड इफेक्ट किंवा खराश इफेक्ट. काय म्हणतो, खराश इफेक्ट. याच्याबद्दल एक नोट पण लिहून टाकतो. दिस खराश इफेक्ट इज ऍप्लिकेबल ओनली फॉर HBr. इट इज ऍप्लिकेबल ओनली फॉर HBr. ये HCl ला ऍप्लिकेबल नाहीये किंवा HI ला ऍप्लिकेबल नाहीये. त्याच्या मागे बॉन्ड एनर्जीचे वेगवेगळे रिझन आहेत. HBr ची बॉन्ड एनर्जी, HCl आणि HI ची बॉन्ड एनर्जी अलॉंग विथ अ रॅडिकल स्टॅबिलिटी. सर हे वेगवेगळ्या गोष्टींमुळे आपण हा जो रूल आहे अँटी मार्कोनिकॉफ प्रोडक्ट किंवा खराश इफेक्ट किंवा परऑक्साइड इफेक्ट, इट इज ऍप्लिकेबल ओनली फॉर HBr. राईट. तर आपण या हायड्रोकार्बन पासून आपल्याला 2 प्रोडक्ट मिळतात. एक मिळतो आपल्याला व्हॉट टू से मार्कोनिक प्रोडक्ट, दुसरा मिळतो आपल्याला अँटी मार्कोनिकॉफ प्रोडक्ट. राईट.
आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शन फ्री रॅडिकल मेकॅनिझम पण करून घेऊ शकतो. लाईक फ्री रॅडिकल मेकॅनिझम, फ्री रॅडिकल हॅलोजनेशन. जसं की मी सिम्पली RH इन प्रेझन्स ऑफ काय लिहून टाकतो मी X2. आता ही रिॲक्शन कशा कशामध्ये होते? ही रिॲक्शन होते तुमची हीटमध्ये, राईट. ही रिॲक्शन होते तुमची जस्ट सिम्पली हीट लिहिलेलं असेल किंवा लाईट लिहिलेली असेल, राईट. हीट लाईक लॅम्बडा किंवा एनर्जी, राईट. लाईट, राईट. परऑक्साईड, राईट. या तुम्ही याला म्हणू शकतात रॅडिकल इनिशिएटर, किंवा तुम्ही म्हणू शकता जस्ट सिम्पली लॅम्बडा लिहिलेला असेल किंवा UV लिहिलेला असेल, राईट. तर ह्या काही गोष्टी लिहिलेल्या असतील तर इट सजेस्ट रॅडिकल मेकॅनिझम. याच्यापासून तुम्हाला काय कळतं? ही रिॲक्शन रॅडिकल मेकॅनिझमने जाते, राईट. आणि इथं तुम्हाला प्रोडक्ट काय मिळतो? RX. बाय प्रोडक्ट विल बी HX, विच वी आर नॉट व्हेरी इंटरेस्टेड इन अ बाय प्रोडक्ट, राईट. तर तुम्हाला इथं प्रोडक्ट काय मिळून जाणार? RX. नेक्स्ट आहे हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन. तर आता हॅलोजन एक्सचेंजमध्ये आपण दोन इम्पॉर्टंट रिॲक्शन शिकतो. एक आहे तुमची स्वार्ट्स रिॲक्शन. तर लिहून टाकूया आपण. फर्स्ट वन स्वार्ट्स आणि फिंकलस्टीन. सो ओके, फिंकलस्टीन and the second one is Schwarz reaction. मी थेरी नाही लिहित, राईट. तुम्ही केअरफुली बघा, मी थेरी इथंच एक्सप्लेन करतो. जसं की when alkyl halide RX, X is equal to, you can take chlorine, or when alkyl halide RCl किंवा तुम्ही RBr घेऊ शकता, which upon reaction with a sodium iodide in presence of acetone. इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट? ॲसिटोन. आता तुम्ही हीच रिॲक्शन थेरीमध्ये लिहू शकता. तुम्हाला काय प्रोडक्ट मिळतो? NaX ॲज अ बाय प्रोडक्ट काढून टाका इथून, राईट. NaX ॲज अ बाय प्रोडक्ट. प्रोडक्ट काय मिळणार तुम्हाला? Ri. सो अल्किल आयोडाइड बनवण्याची ही मेथड आहे. प्लस तुमचा बाय प्रोडक्ट काय मिळाला? NaX. आता द ब्युटी ऑफ दिस रिॲक्शन इज व्हॉट? दिस इज अ प्रेसिपिटेट. हा काय बनतो? प्रेसिपिटेट, which is insoluble in acetone. हा काय असतो तुमचा? NaI is a soluble in acetone. तो दिस इज ब्युटी ऑफ दिस रिॲक्शन. कारण NaI सोल्युबल होतो म्हणून रिॲक्शन होते आणि द रिॲक्शन इज फॉरवर्ड. हा प्रेसिपिटेट झाल्यानंतर X म्हणजे तुम्ही क्लोरीन घ्या किंवा ब्रोमिन, NaCl, तो Cl मायनस कॅन नॉट अटॅक बॅक अँड यू गेट दिस रिॲक्शन. तर ही रिॲक्शन रिव्हर्सिबल होणार नाही, बिकॉज दिस इज प्रेसिपिटेट फॉर्मेशन. तो दिस सोल्युबल इन ॲसिटोन. दिस ब्युटी ऑफ दिस रिॲक्शन. तुमची स्वार्ट्स रिॲक्शन काय असते? अल्किल हलाइड, राईट. इट इज मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ फ्लोराइड. हे काय केलं आपण? आयोडाइड. प्रिपरेशन ऑफ अल्काइल फ्लोराइड, राईट. तर केअरफुली बघा. दिस RX ऑन रिॲक्शन विथ मेटल हलाइड, सॉरी मेटल फ्लोराइड. मेटल फ्लोराइड. आता हे मेटल फ्लोराइडमध्ये बघा मी काय काय लिहू शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल सिल्वर फ्लोराइड, राईट. COF3, राईट. तुम्ही Ag2F2 लिहू शकतात, राईट, एटसेट्रा, राईट. तर तुम्हाला काय मिळतं? SbF5 पण तुम्ही लिहू शकतात. काय प्रोडक्ट मिळतं तुम्हाला? RF. काय प्रोडक्ट मिळतो तुम्हाला? RF ॲज अ प्रोडक्ट, राईट. आय होप इट इज क्लिअर आहे. तर इथं तुम्ही SbF3 पण लिहू शकतात. SbF3, SbF5 वोंट एक्झिस्ट ॲक्च्युली, व्हेरी अनस्टेबल, राईट. SbF3 लिहू शकतात, ASF3 लिहू शकतात, राईट. So different type of fluoride we can prepare using this reaction, right? I hope it is clear to everyone, right? Next बघूया आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. जर मी इलेक्ट्रोफिलिक aromatic substitution, this upon reaction with a X2 in presence of AlCl3. Here again X is equal to chlorine,
ब्रोमीन. अगेन फ्लोरीन वी विल अवॉइड, आयोडीन विल अवॉइड. द रिझन इज सेम, फ्लोरीनची रिॲक्शन खूप जास्त एक्सप्लोजिव्ह असेल आणि आयोडीनची रिॲक्शन विल बी द रिव्हर्सिबल वन. तुम्हाला काय मिळेल प्रोडक्ट? हॅलोजन, राईट. अगेन एक्स इज इक्वल टू आयदर क्लोरीन और ब्रोमीन. इलेक्ट्रोफिलिक एरोमॅटिक सबस्टिट्यूशन, ज्याला आपण इन शॉर्ट काय म्हणतो, ES, राईट. अगेन इन डिटेल मेकॅनिझम वी आर नॉट गोना डिस्कस, राईट. आपल्याला जस्ट हॅलोजन प्रिपेअर करायचा होता. नेक्स्ट आहे सँडमेयर रिॲक्शन. सँडमेयर रिॲक्शन मध्ये काय होतं, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड N2 प्लस Cl मायनस, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड विच अपॉन रिॲक्शन विथ. बघा मी याचे 2-3 एक्झाम्पल लिहून टाकतो ना. याच्यासोबत सँडमेयर रिॲक्शन सोबत मी तुम्हाला पुढे जर गॅटरमन असेल तर दॅट विल कव्हर हिअर इट सेल्फ. गॅटरमन नाही लिहिली मग मी इथंच लिहून टाकतो. बघा CuCl in presence of HCl or Cu2Cl2 one as same, किंवा मी यालाच ऑर करून इथं लिहून टाकतो ना, or Cu2Cl2 in presence of HCl. मी इथं CuBr in presence of HBr लिहून टाकतो, or Cu2Br2 in presence of HBr. बोथ आर एक्झाम्पल्स ऑफ सँडमेयर रिॲक्शन. कशाचे एक्झाम्पल आहे ते? सँडमेयर रिॲक्शन, राईट. नेक्स्ट रिॲक्शन लिहून टाकतो मी, Cu in presence of HCl, Cu in presence of HBr. Both are examples of Gattermann reaction. Gattermann reaction. Just look at the product. प्रोडक्ट काय मिळणार आहे तुम्हाला इथं? फर्स्ट रिॲक्शन मध्ये इथं जर क्लोरीन आहे ना, यू जस्ट राईट द प्रोडक्ट. इन्स्टेड ऑफ N2 यू जस्ट रिप्लेस इट विथ अ क्लोरीन. सेकंड केस मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? ब्रोमीन. हियर यू जस्ट राईट अ ब्रोमीन. N2 will get replaced. Here again in this case you get a chlorine, chlorobenzene as a product, and here you get a bromobenzene as a product, right? This is a bromobenzene. So तुम्हाला इथं गॅटरमन as well as सँडमेयर दोघं रिॲक्शन ची समरी करून दिलेली आहे, राईट. नेक्स्ट आहे फिजिकल प्रॉपर्टीज. नाव फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट आपण डिस्कस करून घेऊया. सोल्युबिलिटी, राईट. तो पहिला पॉइंट लिहून घेऊ आपण, मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. बघा फॉर सिमिलर हलाइड, फॉर सेम हॅलोजन काय करणार आपण? ॲज मॉलिक्युलर वेट इंक्रीजेस, मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट ऑल्सो इंक्रीजेस. फॉर एक्झाम्पल CH3 मी क्लोरीन लिहून टाकतो, CH3 CH2 मी मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंटची ऑर्डर लिहून टाकतो ना. ऑर्डर काय असणार आहे? CH3 Cl is having less melting point or boiling point as compared to CH3, CH2 Cl which is having less as compared to CH3 CH2 CH2 Cl किंवा this. लाइकवाइज मी काय करतो, हॅलोजन कॉन्स्टंट ठेवला, काय चेंज करतोय मी? वट आय एम चेंजिंग? मिथाइल, इथाइल, प्रोपाइल, ब्युटाइल. लाइकवाइज आय एम चेंजिंग, राईट. सो मी नेक्स्ट काय लिहून टाकतो? फॉर सेम कार्बन स्केलेटन, राईट. सेम कार्बन स्केलेटन साठीची ऑर्डर काय असणार आहे तुमची? RI ऑर्डर लिहून टाकतो मी, ऑर्डर ऑफ मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट काय असणार आहे? RI विल हॅव हायेस्ट मेल्टिंग पॉइंट और बॉइलिंग पॉइंट ॲज कम्पेअर टू RBr, देन RCl, देन RF. एक्झाम्पल मध्ये मी R च्या ऐवजी मेथिल लिहून टाकतो, CH3 आयोडाइड, देन CH3 ब्रोमीन, माने मेथिल आयोडाइड, मेथिल ब्रोमाइड, मेथाइल क्लोराइड,
देन मिथाइल क्लोराइड, राईट. दॅट इज हाऊ यू डू. मी सोल्युबिलिटी लिहून टाकतो. हॅलो अल्केन अँड हॅलो अरेन्स हे काय इनसोल्युबल इन वॉटर किंवा पार्शियली म्हणू शकतात, खूप स्लाइटली इनसोल्युबल इन वॉटर. डेन्सिटी काय होणार ॲज किंवा जस्ट सिम्पली डेन्सिटी लिहून टाकतो मी. डेन्सिटी ऑर्डर काय असणार आहे, आर आय विल बी ग्रेटर दॅन आर बी आर, देन आर सी एल, देन आर आय, राईट. लाईकवाईज करेक्ट आहे. आय होप टिल नाउ इट इज क्लिअर, राईट. तर हे मॉलिक्यूल जर पाहिले आपण, दिस मॉलिक्यूल आर स्लाइटली पोलर, सो बिकॉज ऑफ पोलॅरिटी मेनी प्रॉपर्टीज विल व्हॅरी, राईट. नेक्स्ट आहे तुमचं ऑप्टिकल आयसोमेरिझम. आता ऑप्टिकल आयसोमेरिझम शो करण्यासाठी अकॉर्डिंग टू सीईटी काय नेसेसरी आहे, कायरल कार्बन. तो काय नेसेसरी आहे, कायरल कार्बन. आणि व्हॉट इज कायरल कार्बन, द कार्बन विच इज हॅव्हिंग ऑल द 4 डिफरंट ग्रुप, दॅट इज कायरल कार्बन. फर्स्ट. दुसरं chiral molecule. What is meaning of chiral molecule? There is absence of POS and COS. Absence of, this is now actual concept, absence of POS and COS. All the 4 attached groups are different, right? This is according to JEE. According to CET, this is somewhat funny things I have observed. तर according to CET तुम्हाला काय नेसेसरी आहे, कायरल कार्बन. काय असायला पाहिजे, कायरल कार्बन. कायरल कार्बन. सो आय फाउंड दिस इज समवॉट फनी अबाउट द CET. कायरल कार्बन असायला पाहिजे, राईट. तिसरं ऑप्टिकली ऍक्टिव्ह आणि ऑप्टिकली इनॅक्टिव्ह काय असतं, ऑप्टिकली ऍक्टिव्ह तो कंपाऊंड कायरल असायला पाहिजे, कायरल कंपाऊंड, राईट. आणि ऑप्टिकली इनॅक्टिव्ह म्हणजे काय, इन शॉर्ट ऍक्च्युअल डेफिनेशन प्रमाणे केलं द कंपाऊंड विच इज व्हॉट ऍक्टिव्ह ऑर विच रोटेट्स अ प्लेन पोलराइज लाईट, राईट. तर ह्या खूप टेक्निकल डिटेल्समध्ये नाही जाणार आहोत आपण. ऑप्टिकल इनॅक्टिव्ह काय असतं, छोट्या छोट्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या आपण बघून घेऊ. ऑप्टिकल इनॅक्टिव्ह म्हणजे काय, अकायरल मॉलिक्यूल काय देतील, ऑप्टिकल इनॅक्टिव्हिटी दाखवणार. त्याच्यानंतर प्लेन पोलराइज लाईट काय असते ते बघा. देन रेसमिक मिक्सचर काय असतं, किंवा रेसमिक मिक्सचरच्या अगोदर इनॅन्शियुमर काय असतात. इनॅन्शियुमरची जस्ट डेफिनेशन लिहून टाकतो मी. व्हॉट आर इनॅन्शियुमर, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ व्हॉट बेटा, नॉन सुपर imposable mirror images of each other, right. रेसमिक मिक्सचर काय असतं तुमचं, व्हॉट इज रेसमिक मिक्सचर, रेसमिक मिक्सचर इज व्हॉट बेटा, इट इज इक्विमोलर मिक्सचर ऑफ इनॅन्शियुमर. इट इज व्हॉट, इक्विमोलर मिक्सचर ऑफ इनॅन्शियुमर्स, राईट. इक्विमोलर मिक्सचर ऑफ इनॅन्शियुमर. याच्यासोबतच तुम्ही मल्टिपल डेफिनेशन या ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये बघू शकतात. अगेन ॲज आय सेड, ही तर फक्त मी सिंपल गोष्टी लिहिल्यात. जसं ऑप्टिकली ऍक्टिव्ह, इट्स नॉट अ स्मॉल कॉन्सेप्ट, खूप मोठा कॉन्सेप्ट आहे. ऑप्टिकली ऍक्टिव्ह असण्यासाठी आपण सगळ्या प्रकारच्या सिमेट्रीज बघतो. प्लेन ऑफ सिमेट्री, सेंटर ऑफ सिमेट्री. पीओएस इज व्हॉट, प्लेन ऑफ सिमेट्री. सीओएस इज व्हॉट, सेंटर ऑफ सिमेट्री. सो वी हॅव टू गो इन व्हेरी डिटेल, बट सिन्स द टाइम इज व्हेरी रेस्ट्रिक्टेड, सो वी कांट डिस्कस ऑल द थिंग्स, राईट. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण काय बघणार आहोत, रिॲक्शन्स ऑफ हॅलो अल्केन. काय बघणार आहोत, रिॲक्शन्स ऑफ हॅलो अल्केन्स. म्हणजे कोणाकोणासोबत रिॲक्शन होतात ते आपण बघणार आहोत, राईट. मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन्स ऑफ हॅलो अल्केन. इथं मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुमचं सबस्टिट्यूशन रिॲक्शन. काय आहे बाळांनो, सबस्टिट्यूशन, इलिमिनेशन
रिॲक्शन्स विथ मेटल्स, राईट. तर बघून घेऊया आपण वन बाय वन, राईट. पहिलं काय आहे तुमचं लॅबोरेटरी टेस्ट फॉर हॅलो अल्केन. आपण काय करतो, आपण RX ला हिट करतो, अल्किल हलाइडला आपण हिट करतो, अल्किल हलाइडला आपण हिट करतो विथ NaOH. कुणासोबत NaOH. NaOH सोबत हिट केल्याने आपल्याला काय मिळतं, NaX बाय प्रोडक्ट भेटून जातो आणि ॲक्च्युअल प्रोडक्ट भेटतो ROH. R इज एनी अल्किल ग्रुप, राईट. बाय प्रोडक्ट काय आहे तुमचा NaX. आता NaX कसा आहे ॲक्वियस सोल्युबल, लाईक NaCl NaBr पाण्यामध्ये सोल्युबल आहेत. आता हा NaX जो आहे NaX प्लस मी याच्यासोबत AgNO3 ॲड करतो. आता मला काय प्रोडक्ट मिळतो NaNO3 आणि AgX. तो NaNO3 इज वॉटर सोल्युबल, NaNO3 इज वॉट सोल्युबल किंवा येस चलो लेट्स राईट सोल्युबल प्लस AgX इट इज व्हॉट प्रेसिपिटेड. बघा जेव्हा आपण लॅबोरेटरीमध्ये कुठली टेस्ट करतो तर टेस्ट अशी असायला पाहिजे जी आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघू शकायला पाहिजे किंवा आपण त्याला फील करू शकायला पाहिजे. जसं की आपल्याला काही कलर चेंज दिसतोय, त्याच्यातून काही फ्युम्स येत आहेत, राईट, किंवा काही स्मेल येतोय. सो दिज आर लॅबोरेटरी टेस्ट आणि खूप हँडी असतील, इझिली करता येतील. आता आपलं इथं ऑब्झर्वेशन काय, जर मला इथं प्रेसिपिटेट भेटला, जर सिल्वर AgF AgCl असेल तर व्हाईट प्रेसिपिटेट तुम्हाला AgCl इज व्हाईट प्रेसिपिटेट तुम्हाला मिळतो. तुम्हाला AgBr जो आहे तो डल येलो मिळतो, AgI जो आहे तो थोडासा ब्राउनिश कलर मिळतो. तर हा प्रेसिपिटेट AgX प्रेसिपिटेट सजेस्ट किंवा शोज, जर तुम्हाला हा प्रोडक्ट भेटला म्हणजे ओरिजिनल काय आता तुमचा अल्किल हलाइड, शोज प्रेझेन्स ऑफ अल्किल हलाइड, प्रेझेन्स ऑफ अल्किल हलाइड, राईट. इज इट क्लिअर. चलो पुढचं आहे तुमचं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय, वन ऑफ द ॲटम ऑर ग्रुप इज सबस्टिट्यूटेड बाय अदर ॲटम ऑर ग्रुप. SN1 and SN2 it's very vast, it is very important topic, so I'll suggest watch the videos or go through the textbook, but look at it very carefully and in a depth, right. फक्त समरीने ह्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचं काम चालणार नाहीये. बघा आपण काय करतोय, मी तर तरी जस्ट क्विकली समराइज करायचा प्रयत्न करतोय. आय विल जस्ट एक्सप्लेन X. इथं थोडं ब्लॅक पेन पाहिजे आहे मला. So X will get replaced by what beta? OH, right. So Na plus X minus will be the byproduct, that is NaX. Similarly we'll do. आता इथं मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे दिस वन. जर सायनाइड सोबत केलं तर C मायनस अटॅक करतो आणि AgCN सोबत केलं तर N मायनस किंवा N वरची लोन पेअर लिहून टाकतो मी, दिस लोन पेअर्स अटॅक. सो एका केसमध्ये KCN सोबत केलं बिकॉज ऑफ आयनिक नेचर. हे काय बाळांनो, याच्या मागचं रिझन आहे हा आयनिक, तसंच किंवा इथंच लिहून टाकतो ना मी, KCN इज अ आयनिक आणि AgCN इज अ कोवालंट. बिकॉज ऑफ दिस रिझन आपल्याला एक सायनाइड किंवा नायट्राइल म्हणतो आणि दुसरा आपल्याला आयसोसायनाइड ॲज अ प्रोडक्ट मिळतो, राईट. सेम थिंग हॅपन्स फॉर KNO2 अँड AgNO2. सेम थिंग हिअर. पोटॅशियम सोबत जर असेल ना, दिस इज आयनिक, आणि तुम्हाला याच्या मागचं लॉजिक जर पाहायचं असेल, watch or read the Fajans rule, right. Covalent, right. So because of this मी जर KNO2 सोबत केलं तर अल्किल नायट्राइड मिळतो आणि AgNO सोबत केलं तर मला नायट्रो अल्केन ॲज अ प्रोडक्ट मिळतो. आता SN1 SN2 वी आर नॉट गोना गेट डिटेल. SN1 म्हणजे काय, सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक युनिमॉलिक्युलर. SN2 काय, सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमॉलिक्युलर. त्यांचे मेकॅनिझम, त्यांचे फॅक्टर्स, सबस्ट्रेट. मी सबस्ट्रेटचं थोडंसं ऑर्डर सांगून टाकतो वाटलंच तर, राईट. SN1 आणि SN2, राईट. SN1 सबस्ट्रेट किंवा रिॲक्टंट. 3 डिग्री अल्किल हलाइड रिॲक्टिव्हिटी, सबस्ट्रेट रिॲक्टिव्हिटी जे इम्पॉर्टंट आहे ते सांगून टाकतोय. 3 डिग्री इज मोर रिॲक्टिव्ह दॅन 2 डिग्री अल्किल हलाइड विच इज मोर रिॲक्टिव्ह दॅन 1 डिग्री अल्किल हलाइड विच इज मोर रिॲक्टिव्ह दॅन मेथिल हलाइड किंवा और resonance stabilized cations.
मी याला एक्झाम्पल लिहितो PHCH2X म्हणजे बेन्झिल किंवा अलील. अरे हे पण पुसलं गेलं, सो लेट इट बी. राईट, बेन्झिलिक हलाइड हे आपण आजच्या समरीमध्येच पाहिलं. अँड अलिलिक हलाइड, अलिलिक हलाइड. दिस ऑर्डर विल बी सेम फॉर SN2 ऑल्सो, दिस वन नॉट दिस वन. तर SN2 साठी काय ऑर्डर असणार आहे आपली? सबस्ट्रेट रिएक्टिविटी, सबस्ट्रेट रिएक्टिविटी exact उल्टी. CH3X will be more reactive than 1 degree alkyl halide which is more reactive than 2 degree alkyl halide which is more reactive than 3 degree alkyl halide. राईट. आता याच्यामध्ये अजून खूप फॅक्टर असतात, जसं न्यूक्लिओफाईलचा रोल, यांची रेट ऑफ रिॲक्शन पण लिहून टाकतो. राईट, रेट इज इक्वल टू, दुसरा पेन, थोडा पेन वापरून घेतो. रेट इज इक्वल टू व्हॉट? K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. मी तर न्यूक्लिओफाईल नाही लिहिलाय इथं. या केसमध्ये काय येणार? रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लिओफाईल ऑल्सो. तर आपल्याला मेकॅनिझम जर इन डिटेल पाहिलं तर ह्या गोष्टी पण केअरफुली कळते. राईट, जेवढा स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल तेवढी फास्ट रिॲक्शन. या केसमध्ये न्यूक्लिओफाईलचा रोल नसतो. सॉल्व्हंट पोलॅरिटी, टेम्परेचर, अजूनही खूप डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन आपण याचं बघू शकतो. राईट, नेक्स्ट आहे इलिमिनेशन रिॲक्शन और डिहायड्रोहॅलोजनेशन रिॲक्शन. बघा केअरफुली, मी इथं दोन रूल लिहितो, एक आहे हॉफमन आणि दुसरा आहे सेटझेफ. राईट, तर मी इलिमिनेशन रिॲक्शन लिहून टाकतो. Let me write X over here, hydrogen A and hydrogen B. Right, मी जर इलिमिनेशन रिॲक्शन साठी, अच्छा अजून एक हिंट सांगून टाकतो मी. हियर आय यूज ॲक्वियस कंडिशन जनरली, जनरली नॉट ऑलवेज. तर ॲक्वियस NaOH KOH असं काही असेल तर तुम्ही यू गो फॉर सबस्टिट्यूशन अँड हियर यू गो फॉर अल्कोहोलिक कंडिशन, अल्कोहोलिक KOH. मी तर दोन प्रोडक्ट लिहून टाकतो. मी जर HA काढला, HA आणि X म्हणजे काय? मायनस HXच झाला, मायनस HCl. दिस X इज इक्वल टू वॉट बेटा? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, काही असू शकतं. सो HCl, HBr आणि HI असू शकतं. मी जर मायनस HBX काढला, हा बी वरचा हायड्रोजन, बघा जेव्हा इलिमिनेशन होणार सिंगल बॉन्डचा होणार डबल बॉन्ड. राईट, तर प्रोडक्ट लिहून टाकतो मी. HAX काढल्यानंतर काय प्रोडक्ट मिळणार? सो दिस वन आणि इथं दिस वन. राईट, तर मी याला, ह्या प्रोडक्टला म्हणतो सेटझेफ प्रोडक्ट. या प्रोडक्टला काय म्हणतो मी? सेटझेफ, और याचंच दुसरं नाव आहे झेटसेव. आय डोंट नो विच वन इज मोर करेक्ट. राईट, याला आपण म्हणतो हॉफमन. या सेटझेपला मी अजून एक गोष्ट म्हणतो मोर सबस्टिट्यूटेड अल्किन. किंवा बघा तुम्ही हा अल्किन जर पाहिला, अल्किनवर दोन अल्किल ग्रुप आहेत. दिस अल्किन, दिस CH3 अँड दिस CH3. राईट, मी याला मार्क करून टाकतो. दिस इज सबस्टिट्यूएंट ऑन अल्किन, दिस वन सबस्टिट्यूएंट ऑन अल्किन. तर मी याला काय लिहितो? सेटझेप प्रोडक्ट, फॉर्मेशन ऑफ मोर सबस्टिट्यूटेड अल्किन. राईट, मोर सबस्टिट्यूटेड अल्किन. आणि हॉफमन काय असणार? फॉर्मेशन ऑफ लेस सबस्टिट्यूटेड अल्किन. आता हॉफमन कुठल्या केसमध्ये होतं, लाईक सेटझेप कुठल्या केसमध्ये होतं? फॉर टाइम बिंग यू जस्ट अज्यूम जे बल्की लिव्हिंग ग्रुप असतील लाईक क्वाटर्नरी अमोनियम आयन, त्या केसमध्ये तुम्हाला हॉफमन प्रोडक्ट विल बी द मेजर प्रोडक्ट. इन अदर केसेस यू जनरली राईट, किंवा बेसची साईज खूप मोठी आहे जसं टर्शरी ब्युटॉक्साइड, सो इन दॅट केस हॉफमन प्रोडक्ट विल बी द मेजर. बट इन जनरल सेटझेप प्रोडक्ट विल बी डॉमिनंट. सो अकॉर्डिंग टू CET यू हॅव टू फोकस ऑन सेटझेप प्रोडक्ट इन जनरल. फक्त लक्षात ठेवा टर्शरी ब्युटॉक्साइड किंवा बल्की बेस म्हणतो आपण त्याला, बल्की म्हणजे मोठी साईज असलेला, त्या केसमध्ये. आणि दुसरं म्हणजे लिव्हिंग ग्रुप जर क्वाटर्नरी अमोनियम असेल त्या केसमध्ये तुम्ही हॉफमन प्रोडक्टचा विचार करा फक्त. अदरवाईज इन जनरल तुम्ही काय लिहा, तसं तर आपला फक्त हॅलोजनच आहे, तर हॅलोजनच्या केसमध्ये तुम्ही जनरली काय लिहू शकतात? सेटझेप प्रोडक्ट लिहू शकतात. राईट, चलो आगे बढ़ते. रिएक्टिविटी विथ ॲक्टिव्ह मेटल.
the most important very first reaction is what? Grignard reagent. Very important example. Grignard reagent. कसा बनवतो आपण ग्रिग्नार्ड रिएजंट? केअरफुली बघा. अल्किल हलाइड, आता हेच तुम्ही थेरीमध्ये लिहा. अल्किल हलाइड ऑन रिएक्शन विथ magnesium metal in presence of dry ether and warming. What do we get? RMgX. Very important reagent, right? दुसरं काय माझं? वर्ड्स रिएक्शन. काय आता मी खूप शॉर्टकट मध्ये आवडतोय, आणि कारण ग्रिग्नार्ड रिएजंट इटसेल्फ इज अ ह्यूज टॉपिक, ज्याला कमीत कमी 4 ते 5 तास पण कमी पडतील, राईट? दुसरं काय बाळांनो? वर्ड्स रिएक्शन, राईट? वर्ड्स रिएक्शन. वर्ड्स रिएक्शन मध्ये काय होतं? Alkyl halide, 2 equivalent of alkyl halide in presence of 2 equivalent of sodium in a dry ether. In what? Dry ether. What do we get? इथून मला काढून टाकायचंय twice NaX. काय काढून टाकायचंय? twice NX. अच्छा, twice NX काय लिहायचं अगोदर? R bonded to R. R bonded to R plus NaX. 2 equivalent of NX. राईट, 2 इक्वालंट ऑफ NX तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळणार. याच्यासोबतच मी अजून रिॲक्शन्स ऑफ हॅलोरिन मध्ये 2 रिॲक्शन सांगतो. ऍक्च्युली मला अजून एक रिॲक्शन सांगायची. अच्छा, आपण ह्या 2 रिॲक्शन आता बघू शकतो. ह्यामध्ये मी एक वर्ड सारखीच रिॲक्शन, दिस इज वर्ड्स रिॲक्शन. सिमिलरली वर्ड्स फिटिक, वर्ड्स फिटिक, आणि दुसरी जस्ट सिम्पली फिटिक. काय होतं? फेटिक रिएक्शन. इथं अल्किल हलाइड RX, इट इज व्हॉट? युअर अल्किल हलाइड अल्काइल हलाइड प्लस 2 इक्वालंट ऑफ सोडियम प्लस अराइल हलाइड. काय असणार आहे? अराइल हलाइड. व्हॉट डू वी डू? जसं वर्ड्स रिएक्शन मध्ये केलं, सेम थिंग वी हॅव टू डू ओव्हर हिअर. काय करायचं आपल्याला? 2 इक्वालंट ऑफ NX काढून टाकायचं. R बॉन्डेड टू AR, राईट? इथं फिटिंग मध्ये काय करायचंय? ॲरोमॅटिक हलाइड प्लस 2 इक्वालंट ऑफ सोडियम प्लस ॲरोमॅटिक हलाइड, राईट? आपल्याला काय करायचंय? वी जस्ट रिमूव्ह ट्वाइस NX. मी NX नाही लिहित आहे, AR बॉन्डेड टू AR. सो बघा, वर्ड्स रिएक्शन मध्ये काय केलं? अल्किल हलाइड प्लस अल्किल हलाइड. वाटलं तर इथं लिहून टाकतो मी. दिस अल्किल हलाइड, दिस वन इज ऑल्सो अल्किल हलाइड, राईट? अल्किल हलाइड, राईट? सो वर्ड्स रिएक्शन मध्ये अल्किल हलाइड प्लस अल्किल हलाइड, वर्ड्स फिटिंग मध्ये अल्किल हलाइड प्लस अरिल हलाइड, आणि फिटिक रिएक्शन मध्ये अरिल हलाइड प्लस अरिल हलाइड. याच्यावर सीईटी मध्ये कन्सिस्टंटली क्वेश्चन ऑलरेडी विचारले गेलेले आहेत. रिएक्शन्स ऑफ हॅलोरिन मध्ये तुम्ही सबस्टिट्यूशन रिएक्शन पण बघू शकता, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. जसं की मी जर हॅलोजनवर रिएक्शन करायची म्हटली, मला फ्युज्ड NaOH लागतो. फ्युज्ड NaOH. बघा, हाय टेम्परेचर, हाय प्रेशर, हाय प्रेशर. काय प्रोडक्ट मिळतो मला? दिस इज फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप मध्ये ऑब्व्हियसली स्ट्रॉंग NaOH आहे, तर मला डायल्यूट ऍसिड टाकायला लागतं. काय प्रोडक्ट मिळतं? मला मिळतो OH. यालाच मी डाउस प्रोसेस असं पण म्हणतो. व्हॉट डू आय से? इट इज डाउस प्रोसेस. आता बघा, मी जर इथं इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जोडले तर रिएक्शन इझी होणार. तो यू सी, जर ऑर्थोला पॅराला जर नायट्रो ग्रुप आहे तर रिएक्शन फास्टर होत आहे. सो दॅट इज ऑलरेडी मेन्शन इन युअर स्टेट बुक. बघा, तुम्ही जर इथं नायट्रो ग्रुप जोडत गेले तर रिएक्शन इव्हन वॉटर सोबत सुद्धा व्हायला लागतंय. सो यू जस्ट केअरफुली लुक ॲट द रिएक्शन्स मेन्शन इन अ स्टेट बोर्ड बुक किंवा NCERT मध्ये सुद्धा. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन काय बाळांनो? न्यूक्लियोफिलिक ॲरोमॅटिक, न्यूक्लियोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन. जस्ट लुक ॲट दिस टॉपिक. तुम्हाला कळेल की इथं जर मी इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपला एक नायट्रो जर जोडत गेलो, 1 नायट्रो 2 नायट्रो 3 नायट्रो, तर रिएक्शनची कंडिशन इझी होते. दिस इज अ ड्रास्टिक कंडिशन, राईट? रिएक्शन इझिली व्हायला सुरुवात होते, राईट? नेक्स्ट वन, युजेस अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट ऑफ सम पॉलीहॅलोजन कंपाऊंड. जसं की मोस्ट इम्पॉर्टंट कुठले कुठले आहेत, मी जस्ट कंपाऊंडची लिस्ट सांगून देतो. काय तुम्हाला लक्षात ठेवायचंय?
डायक्लोरोमिथेन CH2Cl2, ट्रायक्लोरोमिथेन CHCl3, CCl4 टेट्राक्लोरोमिथेन, याला आपण क्लोरोफॉर्म पण म्हणतो, CHI3, अँड द लास्ट वन इज DDT. जस्ट लुक ॲट द थेरी. यांचे इफेक्ट, त्यांच्या प्रॉपर्टीज, कुठला लिक्विड स्टेटमध्ये असतो, त्यांचा स्मेल कसा आहे. DDT इज व्हॉट, डायफिनिल डायक्लोरो डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो इथेन. एन्व्हायरमेंटवर त्याचा कसा इफेक्ट होतो, राईट. इन्सेक्टिसाइडचा कसा लाईक गुरांवर. यू जस्ट लुक ॲट द सम विकिपीडिया ऑल्सो अपार्ट फ्रॉम लाईक जनरल रिडिंग की DDTचा कसा इफेक्ट होतो. दिस CHI3 इज वॉट अँटीसेप्टिक एजंट. जर कुठं जखम झाली असेल, इट रिलीजेस आयडीन, राईट. आयडीन, तो आयडीन इज अ अँटीसेप्टिक म्हणून आपण हे वापरतो. CCl4 इज वॉट, कार्बन टेट्राक्लोराइड. याच्यामध्ये फ्रिऑन्स पण एक लेट मी ॲड, क्लोरोफ्लोरोकार्बन्स आर व्हॉट बेटा, फ्रिऑन्स. सो प्लीज रीड अबाउट द फ्रिऑन्स ऑल्सो, राईट. काही एक दोन क्वेश्चन आपण याच्या बेसिसवर करून घेऊया. दिस फर्स्ट वन इज व्हॉट, खराश इफेक्ट. काय तुमचा हा खराश इफेक्ट किंवा तुम्ही परॉक्साईड इफेक्ट पण म्हणतो. याच्यामध्ये काय प्रोडक्ट होणार, प्रोडक्ट ए विल बी व्हॉट, HBr अँड परॉक्साईड सोबत यू विल गेट अँटी मॉर्कोनिका प्रोडक्ट. इथं हायड्रोजन ऍड केला, इथं ब्रोमिन. आणि अल्कोहोलिक KOH म्हणजे काय, दिस इज इलिमिनेशन, अगेन यू गेट द सेम प्रोडक्ट, अल्कीन. सो दिस इज A अँड दिस इज B, राईट. नेक्स्ट वन इज व्हॉट, कम्प्लीट द फॉलोइंग रिएक्शन गिविंग द मेजर प्रोडक्ट. आता इथं केअरफुली बघून घ्या. दिस इज युअर लाईक सिंगल बॉन्ड, दिस इज CH3. काय करून घ्या तुम्ही, रेड फॉस्फरस अँड ब्रोमीन, इट इज वॉट सबस्टिट्यूशन रिएक्शन. ए काय मिळेल तुमचा, CH3 CH. Instead of OH you get a substitution reaction bromine. Like just today we discuss replacement of alcohol by or OH by halogen. This upon reaction with Ag2O. Can I write this as a AgOH? म्हणजे substitution reaction झाली परत OH ची. So काय मिळणार, CH3 CH OH CH3. आपण जिथून सुरू केलं होतं तिथंच येऊन थांबलो परत, राईट. नेक्स्ट वन इज व्हॉट, सोडियम इन ड्राय इथर. तर बघा तुम्ही दोन क्लोरीन रिप्लेस करून प्रोडक्ट बनवू शकतात. लाईक दिस इज अ वर्ड्स रिएक्शन, इट इज एक्झाम्पल ऑफ व्हॉट, वर्ड्स रिएक्शन. सो प्लीज सॉल्व. दोन मॉलिक्यूल लिहा और जस्ट लेट मी राईट द प्रोडक्ट. CH3 C CH3 CH3 CH2 CH2 C CH3 CH3 and CH3. This is what the product, right? चलो तो नेक्स्ट वन अगेन, दिस इज प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. हे काय बाळांनो तुमचं, प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. काय मिळणार तुम्हाला इथं, दिस बॉन्ड विल हॅव द इन्सर्शन ऑफ मॅग्नेशियम. तर काय लिहून टाकतो मी, बेन्झीन आणि क्लोरीन मध्ये तुमचा इन्सर्ट होणार मॅग्नेशियम. दिस इज व्हॉट युअर ग्रिग्नार्ड रिएजंट, राईट. तो आय होप तुम्हाला आजचं समरी लेक्चर हेल्पफुल असेल. सो ऑल द व्हेरी बेस्ट, प्रिपेअर वेल, सॉल्व ॲज मेनी क्वेश्चन्स ॲज पॉसिबल. ओके, सो थँक्यू व्हेरी मच.